आता बघूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। मंत्री छगन भुजबळांचा हेलिकॉप्टर लँड करताना पायलटची मोठी चूक, गाड्यांच्या पार्किंगसाठी असलेल्या जागेत हेलिकॉप्टर उतरलं। पुण्यातील खानावडी परिसरातला हा प्रकार, तर या प्रकरणाची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। अनेक विमानं आणि हेलिकॉप्टर्समध्ये देखभाल दुरुस्तीसह इतरही त्रुटी, तर आज सुदैवानं अपघात टळला, पण म्हणून शासनानं एवढा हलगर्जीपणा करणं योग्य नाही। भुजबळांचं हेलिकॉप्टर गाड्यांच्या पार्किंगमध्ये उतरल्यानंतर रोहित पवारांची टीका। वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी, प्रबोधनाऐवजी धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी सुरू। अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेमध्ये शरद पवारांचा हा लेख। वारकरी विचारांशी शरद पवारांचा संबंध राहिलेला नाही। शरद पवार धर्म मानत नाही, ते निधर्मी आहेत। वारकरी संप्रदायासंदर्भात त्यांच्याकडे माहिती नाही। शरद पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्याचा शरद पवारांचा प्रयत्न, तर भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंची टीका। भोसलेंकडून पवारांचा मौलाना असाही उल्लेख। नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरणी केंद्रीय यंत्रणांकडून आता तपास होण्याची शक्यता, तर एनआयए आणि एटीएस सोबतच सीबीआयकडून सुद्धा चौकशीची शक्यता। एसआयटी प्रकरणाची महत्त्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवली आहे। नाशिकमध्ये आरोपी रवींद्र एरंडेला आणखी एक कारनामा त्याचा उघड। महिला अत्याचार प्रकरणी रवींद्र एरंडे अटकेत, सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करून त्यांना फसवणूक केल्याचं समोर। नोकरीचं आमिष दाखवत 9 तरुणींना फसवलंय। महिला नको असं सांगत डावललं, अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा आरोप। विभाग चालवायला महिला नको असं म्हैसकर यांनी एका मंत्र्यानं म्हटल्याचा आरोप केला। 2023 मधील महायुती सरकारविषयी मनीषा म्हैसकर यांचा गौप्यस्फोट। महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त संसद भवन परिसरामध्ये फुलेंच्या स्मृतीला अभिवादन। पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींमध्ये यावेळी भेट। मोदींकडून सोनिया गांधींच्या तब्येतीचीही विचारपूस। आता घेऊयात खरात प्रकरणाचे टॉप 9 अपडेट्स। सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका। बीडमधील एका इसमाच्या एसआयटीकडील तक्रारीनं खळबळ, तर पडताळणी होण्याची शक्यता। खोडसाळपणे ही तक्रार केल्याचा सुद्धा संशय। महाराष्ट्राचं पोलीस खातं सुनेत्रा पवारांची पूर्ण काळजी घेईल। जीवाला धोका असल्याची तक्रार असल्यास चौकशी होईल, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। बोंधुकरांच्या फोनमध्ये शिजुका नॉडी या नावाचे असंख्य कॉल्स, तर अशी नावं ठेवून काही लोकांची ओळख झाली आहे। अंजली दमानिया यांच्याकडून संशय व्यक्त। जेलमध्ये खरातच्या जीवाला धोका, करुणा मुंडेंचं वक्तव्य। तसंच चाकणकरांना सहारोपी करा अशी सुनेत्रा पवारांची मागणी असायला हवी, करुणा मुंडेंची मागणी। बोंधुकरांच्या एसआयटी तपासामध्ये धक्कादायक खुलासे, माझं मरण इथेच आहे। चौकशी दरम्यान खरातची प्रतिक्रिया। अशोक खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल। चौकशीमध्ये खरातनं फसवणुकीचा गुन्हा कबूल केल्याचीही माहिती। बोंधू खरात प्रकरणी ईडीकडून कारवाई, तर बोंधू खरातची 3 खाती ईडीकडून सील। फरार कल्पना खरातचेही एक बँक खाते ईडीकडून सील। बँक खात्यातील 3 वर्षांपासूनच्या व्यवहारांची पडताळणी। नागपुरातील एका महिलेनं खरातच्या नादी लागून 2.5 कोटी गमावले। पदोन्नतीसाठी खरातनं एजंटच्या माध्यमातून 2.5 कोटी घेतले। निरंजन नावाच्या एजंटमार्फत खरातनं महिलेची केली फसवणूक। निनावी पत्र पाठवून अफवा पसरवण्याचं काम करू नये। बीडमधील बोंधू अशोक खरात संदर्भात रुपाली ठोंबरे आणि एसआयटीला पाठवलेल्या पत्रावर पोलीस अधीक्षकांचीही प्रतिक्रिया। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। नाशिक प्रकरणामध्ये भाजप युवा मोर्चाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। धर्मांतराचा दबाव, शारीरिक शोषण आणि शिस्तभंग प्रकरणी कारवाई करा, कृष्णराज महाडिकांची पत्रातनं मागणी। तर जुन्या आणि नवीन रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्याचीही मागणी। नाशकातील धर्मांतरण प्रकरणातील कंपनीचं नाशिक युनिट बंद होणार असल्याची सूत्रांची माहिती। कामगारांना मुंबई पुण्यातील इतर प्रकल्पात सामावून घेतलं जाणार। सध्या कंपनीमध्ये कर्मचारी जात नसल्याचीही माहिती। पुरंदरमध्ये राज्यातील पहिल्या इंटरनॅशनल जिल्हा परिषद शाळेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यावेळी एकाच मंचावर। बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रचाराला उद्यापासून सुरुवात। कन्हेरीच्या मारुती मंदिरासमोर सुनेत्रा पवारांची उद्या सभा। कन्हेरीच्या मारुती मंदिरासमोर सभा घेण्याची पवार कुटुंबाची 60 वर्षांपासूनची परंपरा। कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जाहीर सभा घेण्याचा आता निश्चित। प्रचाराचं कोणतंही आमंत्रण आलेलं नाही। सुप्रिया सुळेंचं भाष्य, तर पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशा आमच्या शुभेच्छा होत्या। सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाण्यासंदर्भात सुळेंची प्रतिक्रिया। किती दिवस झाले ब्लॅक बॉक्सची माहिती दिली नाही। दादांचा फोन सापडला, ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार? सुप्रिया सुळेंचा सवाल, तर दादांच्या अपघाताप्रकरणी सखोल चौकशी झालीच पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी। करुणा मुंडेंनी बारामतीची निवडणूक लढवल्यास आता काय होणार हे सगळ्यांना माहिती आहे। कुणी आपल्याला विचारतं का हे बघण्यासाठी काही लोक असं करत असतात। सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची करुणा मुंडेंवर खोचक टीका।
ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर मातोश्रीवर बैठक. मातोश्रीचा आमच्यावर ठाम विश्वास. कोणत्या खासदारानं कुठे जावं हे त्यांना समजलं पाहिजे. बैठकीनंतर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेचं मंगलप्रभात लोढांविरोधात आंदोलन. तर लोअर परळ ब्रिज खालील एका संस्थेला ही जागा देत असल्याचा लोढांवर आरोप. ब्रिज खालील जागा ओपन जिम विरंगुळा केंद्रासाठी वापरण्याची मागणी. तर लोढांविरोधात ठाकरेंची शिवसेना लाक्षणिक उपोषण करणार.